एवढं सॉफ्ट मलाई पनीर मी घरी बनवलं यावर मला विश्वासच बसत नाही। मी पण आधी नेहमी पनीर डेअरीमधून विकत आणायचे, पण एकदा घरी बनवून पाहिलं आणि लिटरली फरक कळला। मलाई पनीर एकदम सॉफ्ट कसं बनतं हीच रेसिपी मी शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्क्रोल करून जाऊ नका। त्यासाठी एका मोठ्या टोपामध्ये 2 लिटर फुल क्रीम मिल्क घेतलं, दुधाला चांगली उकळी येऊ देत तोपर्यंत इथे मी 2 टेबलस्पून व्हिनेगर घेतलं, त्यात अर्धा कप पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेते। दूध चांगलं उकळलेलं आहे, त्यावर आलेली साय मिक्स करून मोडून घ्यायची। अख्खी साय पनीरमध्ये चांगली लागत नाही, त्यानंतर दुधामध्ये थोडं थोडं करून व्हिनेगर टाकायचं आणि मिक्स करायचं। एकदम सगळं व्हिनेगर टाकू नका, यामुळे पनीर रबर सारखं होणार। दूध हळूहळू फाटायला लागलं, पाणी हिरवट दिसायला लागलं की गॅस बंद करा। इथे मी एक बाउल घेऊन त्यावर चाळण ठेवून त्यावर एक ओलसर पांढरा मलमलचा कपडा ठेवला, त्यावर पनीर ओतून घेऊया। पनीरचं पाणी मी फेकून देणार नाही, हे मी पराठे चपाती ठेपले बनवताना वापरणार। आता पनीर 2 ते 3 वेळा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घेते, त्यामुळे व्हिनेगरचा वास निघून जाईल। पनीरचं पाणी काढून घेऊयात आणि हातानेच थोडंसं शेप देऊन त्यावर व्हिडिओमध्ये दाखवलं तसं जड काहीतरी वस्तू साधारण 1 ते 1.5 तासासाठी ठेवून देऊयात। 1.5 तासाने पनीर काढून बघते, वाह काय मस्त सेट झाला आहे आणि किती सॉफ्ट झालं, अगदी सहजपणे पनीर कापलं जाते बघा। आता हे पनीर एका डब्यामध्ये पाण्यात ठेवून द्यायचे, त्यामुळे पनीर सॉफ्ट तर राहतच पण एक आठवडाभर चांगलं राहतं। तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा। चला तर मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सेव्ह रिपोस्ट करायला विसरू नका। अजून अशा कोणत्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।